गाईस, तर हा जो मी ब्लॉग आता बनवत आहे तो आपल्या युट्यूबवर येईल. कारण मी आता युट्यूब नवीन नवीन तुम्हाला माहिती तुम्ही बघतच असाल जे मी व्हिडिओ अपलोड करत आहे. ते व्हिडिओ म्हणजे बरेच त्याच्यावर व्ह्यूज येत आहेत आणि आम्ही आता असं हे केलं डिसाईड केलं का मी आपण जर याच्या इन्स्टावर तर व्हिडिओ टाकतच आहे. त्याच्यानंतर जर आपण जर युट्यूबवर जरी स्टार्ट केलं तर त्याच्यात आपल्याला जास्त फायदा आहे. तुम्हाला माहितीच असेल. आणि त्यामुळे मग आज मी आहे ना हा ब्लॉग शूट करते जो की मी युट्यूबला अपलोड करणार आहे आणि लवकरच माझ्या चॅनलची लिंक सर्वांपर्यंत पोहोचून जाईल. मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तशी तुम्हाला लिंक शेअर करणारच आहे इंस्टावर. तर त्यासाठी तुम्ही इंस्टावर स्टे ट्यून राहत जा. माझ्या माझ्या म्हणजे आज जी रेसिपी दाखवणार आहे ती शेवची भाजी आहे आणि ती तर आता मी ते कॅमेरा तुम्हाला इथून जवळून दाखवणार आहे. तुम्हाला असं दिसणार नाही. पहिल्यांदा दाखवते मी ते काय काय तयारी केली. तर हे बघा हे चटणी मिठाचं हे तर तुम्हाला माहिती आहे आणि ही पेस्ट आहे ज्यामध्ये मी खोबरं कांदा आणि टमाटर दोन्ही म्हणजे सर्वच मिक्स केलं आहे एकत्र भाजून आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि हे शेव आहे. आता कढई ठेवलेली आहे मी अगोदरच त्याच्यात तेल ॲड केलेलं आहे आणि तेल तर गरमही झालं असेल. मी त्याच्यात आता आपण जी फोडणी घालतो तशी फोडणी घालायची. मी तुम्हाला असं इथून दाखवेल कारण मला असं हे जमणार नाही कॅमेरा पकडून. त्याच्यानंतर यामध्ये ही वाली पेस्ट ॲड करायची. अगोदर कढीपत्ता टाकून घ्या. तुम्ही लसूण अद्रक जे काही टाकायचं ते टाकू शकता. मी सर्व या पेस्टमध्येच ॲड केलेलं आहे त्यामुळे मी आता डायरेक्ट टाकणार आहे. मस्त याला तेल सुटेपर्यंत भाजून द्यायचं. आणि आता यामध्ये ऍड करायचा चटणी मीठ. आता जे काही तुम्हाला लागते तिखट मीठ हळद धनिया पावडर मसाले जे ऍड करायचे ते यामध्ये ऍड करून टाकायचे. आपण पावर जास्त नाही मीडियम मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये शेव ऍड करूया. हे भाजीचे शेव आहे तिखटवाले. तर शेव ऍड केलेले आहे आणि आता यावर झाकण ठेवूया आणि त्यामध्ये पाणी टाकूया यावर. म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे ना तर असं यावरती पाणी ठेवायचं. नंतर हेच पाणी थोड्या वेळात गरम होते आणि ते नंतर आणि आता पहा याच्यावर वाफ आलेले आहेत म्हणजे पाणी वरचं गरम झालेलं आहे. आता हे पाणी या भाजीमध्ये ऍड करून टाकूया म्हणजे मग भाजी मग एक उकळी आल्यानंतर जरी बंद केला तरी पण भाजी होऊन जाईल. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे पहा. हे आणि आता हे पहा मी तुम्हाला भाजी दाखवते. ती मस्त भाजी झालेली आहे ना. खाणाऱ्यांना पण आवडेल आणि तुम्हाला पण. तर हे पहा आपल्या ब्लॉग मध्ये कोण आलेला आहे. ब्लॉग मध्ये कोण दिसत आहे बोला काय माझ्या. तर गाईज कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ बघा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका आणि असेच आमचे व्हिडिओ